आपण चक्क साठवणीचे कुरकुरे बघतोय, ते पण दोनच वस्तूंचा वापर करून आणि कुकरच्या 2 शिट्टींमध्ये. खुसखुशीत होतात, स्टोअर करायला सोपं जातं आणि प्रमाणबद्ध व्यवस्थित असे कुरकुरे पाहतोय. त्याच्यासाठी अर्धा किलो बटाटा घेतला आहे. लांबसडक असा छान लांब कीस पडेल असा बटाटा घ्या आणि पांढरा शुभ्र. तर हे अर्धा किलो बटाट्याचा कीस करून घेतला आहे आणि इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे. तुमच्याकडे जर कणी असेल तर कणीचा वापर करा. मी कणीचा वापर केलेला आहे. रात्रभर ही कणी स्वच्छ धुवून भिजू घातली होती आणि बटाटे पण असे किसून 2 तास पाण्यामध्ये तो ठेवलेला आहे. तर त्याचा पूर्ण स्टार्च निघून जातो आणि इंद्रायणी तांदळाचा वापर याच्यासाठी करायचा की त्याला स्टिकीनेस असतो, म्हणून इंद्रायणी तांदळाचा मी ह्या ठिकाणी वापर केला आहे. तर ह्या ठिकाणी अर्धा किलो बटाटे, अर्धा किलो कण्या, तर मग त्याच्यासाठी अर्धा लिटर पाण्याचा वापर केलेला आहे. हे अर्धा लिटर पाणी आपण मोजून घेतलं आहे. अर्धा लिटर पाणी म्हणजे मोजून अर्धा लिटर घेतलं आहे असं नाही, तर आपण जो रँडमली आपला पाणी प्यायला असतो ग्लास, तर 1.5 ग्लास पाणी मी ह्यात टाकून घेतलेलं आहे. लागलं तर तुम्ही पुन्हा टाकू शकतात, कारण की जर तांदळाची कणी किंवा तांदूळ जर जुना असेल तर पाणी थोडंसं जास्त लागण्याची शक्यता आहे. पण ह्या नव्या तांदळाची कणी मी वापरलेली आहे. तर याला आपण 2 शिट्या किंवा 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. कणी असल्यामुळे आणि भिजवलेली असल्यामुळे जास्त शिजायला वेळ लागला नाही. तर बघा, ह्या पद्धतीने असं शिजवून घ्यायचं. याच्यात तिखट मीठ आपल्याला काहीही अजून टाकायचं नाही आहे. तर ती प्रोसेस आपण आता बघतोय. तर पुढे आता आपण पाणी, अगदी अर्धा ग्लास पाणी म्हणजे चहाचा 1 कप 1.5 कप पाणी आपण टाकलं आहे. त्याच्यामध्ये पोहे खायचा 1 चमचा आपण मीठ वापरलेलं आहे. 1 किलो जिन्नस आपण घेतले आहेत आणि त्याच्यासाठी 1 चमचा पोहे खायचा आपण मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा पापडखार घेतला आहे. तुमच्याकडे पापडखार नसेल तर तुम्ही खाण्यातला सोडा वापरला तरी चालतो, पण तो अगदी पाव चमचा वापरा. पापडखार मी अर्धा चमचा घेतला आहे आणि तीळ मात्र 2 चमचे घेतली आहे. तीळ दाताखाली छान लागते वाळवणाच्या पदार्थांमध्ये, म्हणून तीळ टाकली आहे. आणि पुढे ज्या 2 जिन्नस आपण टाकणार आहोत तर त्या सगळी प्रोसेस झाल्याच्या नंतर मग टाकायच्या आहेत. याला छान असं फेटून घ्यायचं आहे. पूर्ण मीठ आणि खार तो एकजीव व्यवस्थित झाला पाहिजे, सगळा वितळला पाहिजे आणि छान असं गदागदा शिजून ते व्यवस्थित असं छान स्टिकी झालं पाहिजे सारण आपण जे करतो इथे. आणि आता आपण जिरं घेतलं आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा ओवा घेतला आहे. तर हे पाण्यात का नाही टाकायचं, तर अर्धा चमचा चवीप्रमाणे थोडं तिखट घेतलं आहे रंग येण्यासाठी आणि चव छान येते. आणि थोडा हिंग घेतला आहे चिमूटभर. तर हे सगळं घोटून घेतलं, व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. ह्या पद्धतीने आपण जिरा आणि ओवा शेवटी का टाकल्या की रंग वाळल्यानंतर कुठल्याही वाळवणाच्या वस्तूचा रंग काळपट असा दिसतो, त्याच्यामुळे जिरं आणि ओवा वाळवणाच्या पदार्थांमध्ये शेवटी घालायच्या असतात. कारण शेवटी जर घातला तर त्याचा रंग जास्त पसरत नाही पदार्थामध्ये. तळल्यानंतर तळते वेळी भाजते वेळी ते भाजलंच जातं. आता याला एक वाफ घेऊन घेत आहोत आपण 2 ते 3 मिनटाची. हे बघा 2-3 मिनटाची वाफ घेऊन झालेली आहे. अशा पद्धतीने आपलं कुरकुरेचं बॅटर तयार झालं आहे. आणि ही जी आहे तेलाची पिशवी घेतली आहे त्याच्यामध्ये आपण ते बॅटर टाकून घेत आहोत. तुम्ही सोऱ्याचाही वापर करू शकतात. आता पॉलिथिनचा टोक कुठून आपण कट करायचा ती पण एक गोष्ट आहे. तर ज्या ठिकाणी पॉलिथिनची बाइंडिंग असते त्या साईडने आपल्याला पॉलिथिन कट नाही करायची. ज्या साईडने तिचा बंद भाग असा इकडून पलटून असतो त्या ठिकाणी आपण कट मारायचा आहे, म्हणजे जेणेकरून पुढचा जो स्टिक केलेला भाग आहे तो कुरकुरे करताना किंवा चकली करताना तो आपल्याला नडत नाही किंवा अडकत नाही. अशा पद्धतीने भराभरा अगदी 5 ते 7 मिनटात 1 किलोचे आपले स्टिक करून झालेले आहेत, कुरकुरे करून झालेत. बघा किती सुंदर असे कुरकुरे आपले रेडी आहेत आणि ते पण तांदूळ आणि बटाट्याचा वापर करून. तर तुम्ही अशा पद्धतीने करा. 2 ते 3 दिवस छान कडक उन्हाला वाळू घाला. तळून अप्रतिम होतात, हलके फुलके छान होतात. मुलांना डब्यालाही तुम्ही साईड डबा म्हणून हे देऊ शकतात. बघा किती छान फुललेले आहेत. आहे ना छान रेसिपी? तर मग अशाच वाळवणाच्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. अजून तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा, म्हणजे तुमच्या मैत्रिणी माझ्यासुद्धा मैत्रिणी होतील. लाईक करा, आवडल्यास जरूर शेअर करा.